हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण जी क्लासची सीरीज चालू केली आहे, फ्री शिवण क्लास, स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका. त्या सीरीजचा आज आपला 19वा दिवस आहे. तर बघा, इथपर्यंत आपण जो ब्लाऊज आहे तो पूर्ण केला आहे. शोल्डर जॉइन करून, कटोरी, क्रॉस पट्टी जॉइन करून, त्यानंतर बॅक पार्ट तयार करून आपण इथपर्यंत ब्लाऊज कंटिन्यू केला आहे. तर आता आपण पुढचं जे ब्लाऊजची स्टिचिंग आहे, स्लीव कशी जॉइन करायची, फिटिंगची शिलाई कशी द्यायची, तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे. तर चला, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुमची देखील मोंढ्यातली जी शिलाई आहे, बाही जॉइन करताना ती जर कट टू कट येत नसेल, तर त्यासाठी काही ट्रिक्स सांगितल्या आहेत. त्यानंतर काही फिटिंगच्या देखील शिलाई तुमची सरळ येत नसेल, तर कशा पद्धतीने फिटिंगची मार्किंग करायची, याचे देखील काही टिप्स सांगितले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर चला, आता आपण राहिलेला ब्लाऊज स्टिच करू. तर बघा, इथं आता हे शोल्डर जॉईंट करून दोन्ही पार्ट आपण तयार करून घेतले. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, तर हे बघा, क्रॉस पट्टी आणि हा पाठीचा जो भाग आहे एकदम तुकट ठेवायचा आणि चेक करायचं कमी जास्त होतंय का. तर हे बघा, 2 लाईन इतका फरक येतोय. हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल 2 लाईन इतका फरक आहे. तर आता आपण हा कट करून घेऊ. इथून हे बघा, असं आपल्याला कट करून घ्यायचं. हे बघा, असं कट करून घ्यायचे. त्यानंतर इकडे देखील चेक करून घेऊ. तर इथे देखील आपल्याला चेक करून घ्यायचे. तर इथे बघा, तर इकडे देखील आपण थोडं एक्स्ट्रा होतंय, तर ते आपण देखील कट करून घेऊ. व्यवस्थित कट टू कट ठेवून चेक करायचे. ते इथलं पण आपण कट करून घेऊ. तुम्ही जर हे कट केलं नाही, तर तुमचा बघा, स्लीव आपण जॉईन करतो तो मोंढ्यातला जो शिलाईचा भाग असतो, दोन्ही स्लीव जॉईन करायचा, तो तुमचा तंतोतंत जुळणार नाही. ते याच कारणाने जुळणार नाही, तुम्ही जे हे चेक नाही केलं. फिटिंगची शिलाई व्यवस्थित येताना, अगोदर स्लीव जॉईन करताना आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे. हे जर यामधला एक पार्ट कमी जास्त असेल, तर तो कट करून घ्यायचा आहे. तर आता आपण कट करून घेतला. आता आपण स्लीव जॉईन करायला घेऊ. ते हे बघा, इथं असं ठेवायचं आहे. आता आपण स्लीव घेऊ. तर बघा, स्लीव घेताना स्लीव चेक करायची अगोदर. इकडनं चेक करू. तर बघा, आता ही स्लीव आहे, म्हणजे ही बाहेर आहे. आता तुम्हाला ही देखील दिसत असेल. तर इथं बघा, थोडासा एक लाईन इतका फरक आहे, तो देखील आपण कट करून घेऊ. कट करून घ्यायचा, दोन्ही भाग आपले व्यवस्थित होतील. त्यानंतर बघा, आता हा जो खोलगट भाग आहे, इथं तुम्हाला दिसत असेल खोलगट भाग, तो नेहमी पुढच्या साईडने आला पाहिजे. तर आता आपण या स्लीवचा सेंटर काढून घेऊ. सेंटर काढला, हा खोलगट भाग आपल्याला हा कटोरीच्या साईडने आला पाहिजे, म्हणजे कटोरीच्या बाजूच्या मोंढ्याकडून तो जॉईंट झाला पाहिजे. तो उलट सुलट होऊ द्यायचा नाही. तो हा जर उलट सुलट झाला, हा बॅक साईडला जर जॉईंट झाला, तर इथं जी तुमची स्लीव आहे ती मोंढ्यामध्ये टाईट होऊन जाईल. त्यासाठी हा जो खोलगट भाग आहे तो हा पुढच्या साईडने जॉईंट झाला पाहिजे. तर आता बघा, हे सरळ आहे, सरळवरती सरळ ठेवलं तर हा जो भाग आहे हा मागच्या साईडने येईल, त्यामुळे ही स्लीव या पार्टला अटॅच होणार नाही. तर आपण ही ठेवून देऊ. आता दुसरी घेऊ. मी इथं दुसरी स्लीव घेते. ते बघा, दुसरी स्लीव घेतली. ही देखील आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायची. बघा, इथं थोडंसं एक लाईन इतका फरक आहे, तर तो कट करून घेऊ आपण. त्यानंतर स्लीवचा सेंटर काढून घेऊ. आता स्लीवचा सेंटर काढला, तर बघा, हा जो खोलगट भाग आहे, तर हा जो आहे ही शोल्डरची लाईन, या शोल्डरच्या लाईनवरच तो खोलगट भाग आला पाहिजे आपला. म्हणजे सेंटर आहे, हा सेंटर आपला हा शोल्डरच्या लाईनवर आला पाहिजे आणि खोलगट भाग आहे तो कटोरीच्या साईडने जॉईन झाला पाहिजे. आता हा सरळ ठेवला आहे, वरती सरळ. आता ही स्लीव बघा, ही सरळ बाजू ही स्लीवची. आता ही आपण इकडनं अशी ठेवू, म्हणजे हा जो खोलगट भाग आहे तो बघा पुढच्या साईडने, म्हणजे कटोरीच्या साईडने आपला तो जाईल. तर आता सेंटर काढला आहे आपण, तर सेंटरवर शोल्डरच्या लाईनवर सेंटर ठेवायचं आहे आपल्याला असं. आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला अगोदर बॅक साईडची स्लीव जॉईन करायची, त्यानंतर फ्रंटची जॉईन करायची. तिथून बघा, सेंटरपासूनच बाही जॉईन करायची, म्हणजे कमी जास्त झाली तर आपल्याला ती कट करता येते. ती आता मी स्लीव
जॉईन करून घेते अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन. जास्त खेचायचं पण नाहीये आणि लूज पण सोडायचं नाही. हळूवार पद्धतीने आपल्याला स्लीव जॉईन करायची. तर बघा, एक बाजूची आपण स्लीव जॉईन करून घेतली बॅक साईडची. तुम्हाला दिसत असेल तंतोतंत एकदम जुळली, कुठे कमी जास्त वगैरे झालेले नाही. आता आपण काय करू, हा पार्ट असं उलट करू. आता ही स्लीव आपण जॉईन केली ना ही बाही, तर ह्या टीपवर आपल्याला एक पुन्हा टीप द्यायची, डबल टीप द्यायची बाहीला. तर हे बघा, याच्यावर आपण डबल टीप देऊन घेऊ. तर इथून मी सुरुवात करते आता फिटिंग पासून. व्यवस्थित आपल्याला त्यावरच शिलाई देऊन घ्यायची. तर बघा, आता आपण एक साईडची जी शिलाई दिली होती स्लीवची त्यावर डबल शिलाई देऊन घेतली. आता दुसऱ्या साईडची सेम आपल्याला हे पार्ट एकावर एक ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन बाही जॉईन करून घ्यायची. जास्त खेचायचं नाहीये, जसा आकार आहे तसाच आपल्याला मॅच करत स्लीव जॉईन करायची. तर बघा, दुसऱ्या बाजूची स्लीव देखील आपली कट टू कट जॉईन झाली आहे. तर आता आपण यावर परत पुन्हा डबल इथून शिलाई देऊन घेऊ. तर या शिलाईवर आपल्याला डबल शिलाई द्यायची. एक बाजूला आपण दिली, दुसऱ्या बाजूला सेम देऊन घेऊ. तर बघा, एका बाजूची बाही आपली जॉईन झाली. हे बघा, आता आपण सेम दुसऱ्या बाजूची देखील जॉईन करू. तर हे बघा, हा दुसरा पार्ट घेते मी. आता हा दुसरा पार्ट घ्यायचा. तर इथं आपण दुसरी बाही घेऊ आणि ती चेक करून घेऊ. तर हे बघा, तर ही मी दुसरी बाही घेतली. तर हे बघा, हा खोलगट भाग आहे, हा आपला पुढच्या साईडने आला पाहिजे. आता ही कटोरी आता बघा इकडनं आली माझ्याकडने, तर आता या साईडने ही कटोरीचा भाग आहे, इकडनं हा खोलगट भाग जॉईन झाला पाहिजे. आता हा सरळ आहे, सरळवरती सरळ बाही ठेवायची. बघा, स्लीवचा सेंटर काढून घेतला आहे. जी शोल्डरची लाईन आहे त्या शोल्डरच्या लाईनवर हा सेंटर ठेवायचा आणि इथून आपल्याला स्लीव जॉईन करायला सुरुवात करायची. इथूनच मी आता सुरुवात करते. अर्धाच इंच शिलाई मार्जिन घ्यायची, जास्त घ्यायची नाही. व्यवस्थित आपल्याला एकावर एक हे दोन्ही पार्ट ठेवून बाही जॉईन करून घ्यायची. तर बघा, एका बाजूची स्लीव आपली जॉईन झाली. आता सेम यावर आपण डबल टिप देऊ. त्यासाठी काय करायचं, हा पार्ट उलटा करायचा. बघा, उलटा करायचा आणि ही शिलाई दिली ना बाहीची जॉईनची, त्यावर डबल शिलाई देऊन घेऊ. आता इथे मी पुन्हा शिलाई देऊन घेते. बघा, तर बघा, आता इथपर्यंत आपण डबल शिलाई दिली शोल्डरच्या जॉईन पर्यंत. आता दुसऱ्या बाजूची बाही देखील सेम आपल्याला जॉईन करून घ्यायची, सेम याच पद्धतीने. तर हे बघा, इथे मी आता डबल शिलाई दुसऱ्या बाजूची स्लीव जॉईन करून घेते. हे बघा, एकावर एक ठेवून व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायची. तर बघा, आता
दुसऱ्या बाजूची पण जॉईंट करून घेतली बाही. आपण आता यावर डबल शिलाई देऊन घेऊ. मी यावर डबल शिलाई देऊन घेतली. आता स्लीव आपण दोन्ही पण जॉईंट करून घेतलंय. आता आपल्याला द्यायची आहे फिटिंगची शिलाई. तर बघा, हा ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा अगोदर. हे बघ, आता इथे थोडीशी आपली क्रॉस पट्टी 2 लाईन इतकी एक्स्ट्रा आहे, ती कट करून घेऊ आपण. कट केली त्यानंतर बघा, आता हा पार्ट असा ठेवायचा आहे. ते इथं बघा, आपला हा जो सेंटर आहे बॅक पार्टचा, बॅकची जी घडी असते बघा फोल्डिंगची, जे सेंटर आहे ते सेंटरवर आपल्याला हा पार्ट असा ठेवायचा व्यवस्थित, हा देखील. आणि इथून आता आपल्याला फिटिंगची शिलाई टाकायची. तर फिटिंगची शिलाई कशी टाकायची, आता आपण जे छातीचं कमरचं जे मेजरमेंट घेतलं असेल ते मेजरमेंट आपल्याला आता इथे टाकायचं आहे. तर बघा, इथं आपण आता मेजरमेंट टाकून घेऊ. तर आपली कमर किती आहे, तर बघा, ही कोणती पट्टी आपली हुक पट्टी आहे. हुक पट्टीला आपण इथून हुक पट्टीच्या सुरुवातीपासून टेप घेत असतो, हुक पट्टीच्या बाजूने. हे बघा, इथून मी आता टेप ठेवते असा, कमरचं माप टाकते. कमर किती आपली 9 इंच. तिथं कमरचं माप टाकते मी 9 इंचावर. हे बघा, इथं मार्किंग केली. त्यानंतर सेम आपल्याला इथून टेप ठेवायचा आणि इथून छातीचं मेजरमेंट टाकायचं. इथं छातीचं मेजरमेंट किती आपलं 10 इंच. तिथं 10 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर इथून आपल्याला बाहीच्या ह्याच्यावर दंडघेर टाकायचं आहे. तर दंडघेर किती आहे, 7 इंचाचा दंडघेर आहे. इथं बघा, टेप असा ठेवायचा आणि 7 इंचावर इथं मार्किंग केलं. आता हे तिन्ही मार्किंग करून घेतले आपण. बघा, हे 3 मार्किंग केले. आता हे तिन्ही मार्किंग आपल्याला असे जॉईन करून घ्यायचे. ते मी असे जॉईन करून घेते अगोदर आणि यावरच आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची. तर बघा, हे तिन्ही मार्किंग आपण असे ड्रॉ करून घेतले. आता यावर आपण फिटिंगची शिलाई देऊन घेऊ. इथून बघा, हे पार्ट असे व्यवस्थित एकावर एक ठेवायचे, चेक करायचं ते. आणि आता इथून आपण फिटिंगची शिलाई देऊन घेऊ. ते इथं बघा, इथं लॉक करून घ्यायचे, मागे पुढे पॅक करून घ्यायचे इथं. कारण तुम्ही जर एक साधी सिंपल निस्ती शिलाई दिली तर नंतर ती उसून जाईल. तर त्यासाठी काय करायचं, अगोदर आपल्याला लॉक करून घ्यायचे. ती इथं बघा, मी लॉक करते आता. असं मागे पुढे घेऊन लॉक करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण पुढे सेम जशी मार्किंग केली त्यावर शिलाई देताना तर बघा, आता इथपर्यंत मी शिलाई घेतली. तर इकडे बाही आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची. आता इथे देखील बाहीला देखील आपल्याला लॉक करून घ्यायचंय तोंड्याला. तर इथं आपण आता मागे पुढे घेऊन लॉक करून घेऊ. तर बघा, अशी आता आपण ही जी मार्किंग केली ती या मार्किंगवर एक फिटिंगची शिलाई दिली. आता याच्या बाजूने पुन्हा एक अर्धा इंचाचा गॅप सोडून पुन्हा एक शिलाई देऊन घेऊ आपण. इथे मी पुन्हा एक शिलाई देऊन घेते. बघा, अशा 2 शिलाई आपण देऊन घेतल्या. त्यानंतर काय करायचं, आता बघा, सर्वांकडेच आपल्याकडे इंटरलॉकची मशीन असते असं नाही. तर आपल्याला काय करायचं, अगोदर हे पाव इंच इकडनं फोल्ड करायचं आणि पाव इंच इकडनं फोल्ड करायचं. तसं दोन्ही बाजूनी फोल्ड करायचं आणि यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे आपले ब्लाऊजचे जे धागे ते बाहेर निघणार नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग देखील छान येईल, कस्टमरला देखील छान वाटेल. त्यासाठी आपल्याला असं फोल्ड करून पाव पाव इंच आणि त्यावर शिलाई देऊन घ्यायची. तर हे बघा, व्यवस्थित असं फोल्ड करायचं पाव इंच. इकडे देखील
देखील सेम बाहीमध्ये तर बघा असं आपण बाजूनी पॅक करून घेतले. हे बघा म्हणजे आपले आता ब्लाऊजचे धागे वगैरे निघणार नाही. तर आता ही आपण ओपन करू एक पार्ट, म्हणजे आपण फिटिंगची शिलाई देऊन पूर्ण एक साईडचा पार्ट तयार केला आहे. तर इथं बघा, आता इथं बघू शकता तुम्ही ही जी फिटिंगची शिलाई आहे आपली, हे बघा एकदम कट टू कट आली, कुठेही कमी जास्त वगैरे झालेली नाही. एकदम आपल्या फिटिंगचा जो हे बघा शिलाई एकदम करेक्ट आली. तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील सेम मार्किंग करायची फिटिंगची शिलाई देताना आणि स्लीव जॉईन करायची. मी जसं सांगितलं आहे तुम्ही देखील सेम त्याच मेथडने तुम्हाला फॉलो करायचं आहे. आता एक पार्ट झाला, आपण दुसरा पार्ट देखील सेम या पद्धतीने जॉईन करून घेऊ फिटिंग शिलाई देऊन. तर इथं बघा आता हा पार्ट घेऊ आपण. तर इथून बघा हा पार्ट असा ठेवायचा आहे. तर हे बघा असं हा पार्ट ठेवून घ्यायचा. आता इथे लक्षात घ्या, इथे थोडीशी आपली क्रॉस पट्टी एक्स्ट्रा आहे, ती आपण थोडी कट करून टाकू, 2 लाईन इतकी. कट टू कट हे दोघं एकावर एक अशी व्यवस्थित ठेवायची. तर आता इथं बघा, आता त्या बाजूची आपण हुक पट्टी होती, आता ह्या बाजूची आपली जी आहे ती आय पट्टी, ही जी आहे ती आय पट्टी. तर इथून बघा आपल्याला फिटिंगची माप टाकताना कसं टाकायचं. तर हे बघा इथून आपल्याला ही जी आहे ही पट्टी आय पट्टी, तर हिच्या सुरुवातीपासून आपल्याला टेपने ठेवायचं आहे. तर हे बघा इथून आपण शिलाई दिली ना, हा गॅप तुम्हाला दिसत असेल, जिथून पट्टी आपण जॉईन केली तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे. बघा इथून असा टेप ठेवायचा आणि इथून फिटिंगची शिलाई द्यायची. आता फिटिंगची कमरची शिलाई किती आपली 9 इंच आहे. तर 9 इंच मी इथं मार्किंग करते बघा. आता इथे 9 इंच मार्किंग केली, तर सेम आपल्याला इथे देखील बघा तसाच टेप ठेवायचा आहे छातीच्या मार्किंगसाठी. आणि इथे छातीची मार्किंग करायची आपल्याला 10 इंचावर. तर इथे मी 10 इंच मार्किंग करते. त्यानंतर आपला दंडघेर किती होता 7 इंच. तर सेम आपण इथे देखील 7 इंचावर दंडघेर टाकून घेऊ. एक मिनिट, इथं थोडंसं आपलं पट्टी लावली होती एक्स्ट्रा ती कट करून घ्यायची. तर हे बघा आता हे व्यवस्थित ठेवायचे आणि इथून आपल्याला दंडघेर टाकायचं आहे. तर दंडघेर आहे आपला 7 इंच. तर 7 इंच इथं मी मार्किंग करते बघा. मार्किंग केली. आता हे जे पॉईंट आहे असे आपण आता जॉईन करून घेऊ. तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे. हे बघा जॉईन केले. आता यावर आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची. हे दोन्ही भाग एकावर एक ठेवायचे व्यवस्थित आणि जशी मार्किंग केली तशीच आपण फिटिंगची शिलाई देऊन घेणार आहोत. तर इथे मी आता फिटिंगची शिलाई देऊन घेतली. तर इथं बघा मागे पुढे घेऊन लॉक करून घेतलंय. व्यवस्थित आपल्याला पार्ट एकावर एक ठेवायचे. इथे देखील मागे पुढे घ्यायचं आणि लॉक करून घ्यायचं. तर बघा अशी आपण फिटिंगची शिलाई देऊन घेतली. आता पुन्हा आपल्याला याच्या बाजूने अर्धा इंचाचा गॅप सोडून पुन्हा एक शिलाई द्यायची. तर बघा फिटिंगच्या शिलाईच्या बाजूला आपण अजून एक शिलाई दिली अर्धा इंचाचा गॅप सोडून. आता आपल्याला काय करायचंय, जसं आपण त्या पार्टला केलं होतं या पार्टला देखील सेम पाव इंच असं फोल्ड करायचं दोन्ही बाजूनी बघा असं. आणि यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची.
अशी शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपले ब्लाऊजचे जे धागे ते बाहेर निघणार नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग देखील खूप छान येते. व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून तर बघा अशी आपण आता एक बाजूचा पार्ट देखील सेम तयार केला आहे. आता आपण काय करू, ओपन करून घेऊ. इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर बघा या बाजूची देखील आपली फिटिंगची शिलाई बघू शकता. ही जी मोंढ्यातली जी शिलाई आहे ती एकदम कट टू कट आपली जॉईन झाली, कुठेही कमी जास्ती वगैरे नाही. आणि फिटिंगची शिलाई देखील बघू शकता एकदम सरळ आली, कुठेही देखील तुम्हाला ती अशी तिरपी वगैरे वाटत नाही. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊज फिटिंगची शिलाई देऊन तयार केला आहे. हे बघा, तर हा आपला साधा ब्लाऊज पूर्ण असा तयार झालाय, बघू शकता तुम्ही. ते बघ असा ब्लाऊज मी पूर्ण तयार केलाय. आता आपल्याला काय करायचं आहे ते म्हणजे आता आपल्याला या ब्लाऊजला पायपिंग करायची. तर पायपिंग कशा पद्धतीने करायची तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे बघू. तर चला आता हा ब्लाऊज मी बाजूला ठेवते. तर बघा आता ब्लाऊज मध्ये जे कापड होतं ते काय एवढं पुरेसं नव्हतं, त्यासाठी आपण पायपिंग देखील अस्तरचे जे आहे त्याचीच करणार आहे. तर हे बघा याचीच आपण अशीच पायपिंग करणार आहे, कारण कस्टमरला आपण सांगून दिले आहे अगोदरच का तुमच्या ब्लाऊज पीसमध्ये जेवढं तुमचं आहे ते माप बसणार नाही, तर तुम्हाला जॉईंट दिलेली चालेल का, किंवा पायपिंग देखील अस्तरची येईल दुसऱ्या मिळत्या जुळत्या कलरची तर चालेल का. ते बोलले हो चालेल, मला असाही डेली यूजसाठीच ब्लाऊज लागतो आहे, काही हरकत नाही. ह्या गोष्टी अगोदरच क्लिअर करायच्या असतात, कारण तुमचं जर माप मोठं आहे तर तुमचं ब्लाऊज पीस एवढा आहे तर यामध्ये बसणार नाही, असं असे जॉईंट द्यावा लागेल तुम्हाला, चालेल तरच आपण कटिंग आणि स्टिचिंग करायचं ब्लाऊज. कारण कधी कधी कस्टमरला काही आवडत नाही, तर त्यासाठी अगोदरच आपण क्लिअर करायचे असते या गोष्टी. तर आता बघा आता हे तिरपच आहे. तर बघा हे तिरप आहे असं क्रॉसमध्ये. आता तुम्हाला मी पुन्हा एकदा स्केल दाखवते. हे बघा तिरपी, स्केल अशी तिरपी ठेवायची. हे बघा स्केल अशी तिरपी ठेवून तिरप्याच पट्ट्या आपल्याला पायपिंगसाठी कट करायच्या असते. आता ह्या तिरप्या आहे तर मी 1 इंचाच्या पट्ट्या इथं कट करून घेते. बघा अशा आता 2 पट्ट्या कट केल्या आपण, अजून पुन्हा 2 कट करून घेऊ, म्हणजे किती ब्लाऊजला लागतात त्यानंतर आपण चेक करू, पण अगोदर आपण कट करून घेऊ. तर बघा अशा तिरप्या पट्ट्या आपण कट करून घेतल्या. तर त्या पट्ट्या कशा जॉईन करायच्या ते इथे तुम्हाला दाखवते. तर बघा आता हा सरळ आहे तर सरळवरती सरळ ही पट्टी अशी ठेवायची, त्यानंतर ही पट्टी बघा अशी ठेवायची. हे बघा एक अशी आणि एक अशी. तर त्यानंतर आपल्याला इथून आपल्याला तिरपी शिलाई द्यायची असते. ह्या आपल्या पायपिंगच्या पट्ट्या जॉईन करतोय, तर तुम्हाला देखील पायपिंग व्यवस्थित हवी किंवा फिनिशिंगमध्ये हवी तर तुम्हाला देखील या स्टेप फॉलो करायचे. तर हे बघा आता एक क्रॉसमध्ये जॉईन करून घेऊ आपण. अशी जॉईन केलं, एक्स्ट्राचं जे आहे कापड ते कट करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण ही पायपिंगची पट्टी जॉईन केली, बघू शकता तुम्ही. हे बघा कधी पण पायपिंगची पट्टी जॉईन करताना तुम्हाला सेम अशाच पद्धतीने जॉईन करायची, एकावर एक ठेवून सरळ कधी जॉईन करायची नाही. आता ही पट्टी अशी आहे आणि ही यावर ठेवायची आणि अशी शिलाई द्यायची, तर अशी पायपिंगची पट्टी कधीही स्टिच करायची नाही, तुमची पायपिंग व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी तुम्हाला मी जसं सांगितलं आहे तशीच पट्टी जॉईन करायची. आता आपण ब्लाऊजला चेक करून घेऊ, तर आपल्याला किती हवी त्यानुसारच आपण ठेवतो. हे बघा इथून मी अर्धा इंच गॅप सोडून देते, ब्लाऊजला अशी चेक करून घेते, कारण आपल्याला जेवढ्या हवे त्यानुसारच आपण पट्ट्या घेऊ. तर हे बघा इथे मी असं चेक करून घेते. पूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला आपल्याला पाठीमागच्या आणि पुढच्या चेक करून घ्यायचे. तर व्यवस्थित चेक करून घेते मी इथं. तर हे बघा ते एवढी आपली अपूर्ण येते, ती इथं आपण जॉईंट देऊन घेऊ अजून एक. ते बघा ही पट्टी अशी ठेवली. आता ही दुसरी पट्टी घेते. आता ही सरळ आहे, सरळवरती ही सरळ ठेवायची आणि तिरपी शिलाई द्यायची, इथून इकडे शिलाई द्यायची. आहे बघा अशी. तर मी तुम्हाला अशी स्केल घेऊन मार्किंग करून दाखवते. बघा अशी अशी तिरपी शिलाई द्यायची.
तर आपण आता जशी मार्किंग केली त्यावर शिलाई देऊन घेऊ ती. तर बघा अशी तिरपी शिलाई आपण देऊन घेतली. पायपिंगच्या पट्ट्या जॉईंट करून घेतल्या. हे बघा अशा पद्धतीने. आता काय करायचंय, आता ह्या पट्ट्या इकडनं अर्धा इंच फोल्ड करायची. बघा ही पट्टी अशी अर्धा इंच फोल्ड करून यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची. ती इथे मी अर्धा इंच फोल्ड करून टीप देऊन घेते. बघा अशा पद्धतीने आपण एक बाजूने अर्धा इंच फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेतली. अशी पायपिंगची पट्टी आपण आता तयार करून घेतली. तर बघा आता आपण ह्या ब्लाऊजला ती अटॅच करून घेऊ. तर कशा पद्धतीने अटॅच करायची, तर इथं बघा हे बघा गळे अगोदर तुम्हाला चेक करून घ्यायचे. पायपिंग करायच्या अगोदर हे बघा हे पाट असे एकावर एक ठेवून चेक करायचे. ब्लाऊजच्या आळी हुक पट्ट्या त्या जर तुम्हाला कुठे कमी जास्त वाटत असेल तर थोडेसे 1-2 लाईन इतक्या असतील तर कट करून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा आता आपलं तंतुतंत आहे त्यामुळे आपण काय कटिंग वगैरे करणार नाही. तर हे बघा आता ही आपली हुक पट्टी, तर इकडनं आपण पायपिंग जॉईन करायला सुरुवात करू. तर इथं बघा ही पायपिंगची पट्टी, तर ही सरळ बाजू आहे, ही उलट बाजू आहे. तर आता ही सरळ बाजू आहे, सरळ बाजू ठेवायची अशी. इकडनं अर्धा इंच हे फोल्ड करायचं. बघा असं असं फोल्ड करायचं. त्यानंतर आपण आता इथून शिलाई द्यायला सुरुवात करू. आता अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला पायपिंग जॉईन करून घ्यायची ब्लाऊजला. आता इथं अगोदर लॉक करून घेऊ. हे बघा इथे मी लॉक करते. हे बघा असं मागे पुढे घेऊन लॉक केलं. आता ही आपण ब्लाऊजला पूर्ण अटॅच करायची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन तर व्यवस्थित आपण जॉईन करून घेऊ. बघा इथे आता जास्त खेचायचं पण नाही आणि लूज पण सोडायची नाही. व्यवस्थित जॉईन करून घ्यायची. व्यवस्थित आपण अशी जॉईन करून घेऊ. हे बघ आता इथपर्यंत आपण दुसऱ्या आयपट्टीपर्यंत आपण जॉईन करून घेतली पायपिंग. आता इथे एक्स्ट्राचं कट करून घेऊ. फक्त अर्धा इंच ठेवायचंय. हे बघा अर्धा इंच ठेवलं. आता ते अर्धा इंच असं फोल्ड करायचं आपल्याला. बघा फोल्ड करून घ्यायचं आणि इथून आता पुन्हा शिलाई देऊन घेऊ. आता लॉक करून घेऊ. तर बघा अशी आपण पूर्ण पायपिंग अटॅच करून घेतली. आता हे जे आहे एक्स्ट्रा वाटत असलं तर कट करा. त्यानंतर पायपिंगला असे छोटे छोटे कट देऊन घ्या. इथं बघा असे कट द्यायचे. कट देताना काळजी घ्यायची की शिलाई कट नाही होणार याची. ते तिरपे कट द्यायचे. बघा असे व्यवस्थित बघा. तुम्ही देखील या स्टेप फॉलो करा. तर हे बघा मी असे छोटे छोटे कट्स देऊन घेते. पूर्ण ब्लाऊजला असे कट्स देऊन घ्यायचे आपल्याला.
इकडे थोडं एक्स्ट्रा आहे ते मी कट करून घेते. हे बघा असं कट केलं. त्यानंतर आता आपली पूर्ण ब्लाऊजला पायपिंग जॉईन केली. आता पायपिंग कशी करायची ते बघू करून दाखवते, म्हणजे तुम्हाला देखील समजेल. तर बघा, आता आपण पायपिंग जॉईन केली. तर इथून बघा, हे जे आहे असं फोल्ड करायचं. तुम्हाला जशी जाड बारीक पायपिंग हवी त्यानुसार तुम्हाला पायपिंग करायची. आता इथं थोडंसं जाड वाटतंय मला, ते मी थोडं अजून कट करून घेते. बघा इथे कट करून घ्यायचं. त्यानंतर बघा, आता आपण हे असं फोल्ड करू. आता जशी जाड बारीक हवी त्यानुसार तुम्हाला पायपिंग करायची आहे बघा अशी. आता पायपिंग करताना लक्षात घ्यायचं की ते म्हणजे पायपिंगवर शिलाई येऊ द्यायची नाही. तर ही बघा इथे शिलाई येऊ द्यायची आपल्याला. तर इथं आता मी शिलाई देऊन घेते बघा. व्यवस्थित जशी पायपिंग हवी तसं फोल्ड करत जायचं आणि शिलाई देऊन घ्यायची बघा. हळूहळू द्यायची, जास्त घाई नाही करायची. स्पीडमध्ये द्यायला जशा तर व्यवस्थित येणार नाही. तर बघ, अशी मी सर्व याला पूर्ण राऊंड करून नखाने असं प्रेस करायचं व्यवस्थित आणि शिलाई देऊन घेऊ. सावकाश द्यायची, घाई नाही करायची. तर बघा, अशी आपण पूर्ण याला पायपिंग करत आणली. तर थोडी राहिली. अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजला पायपिंग करून घेतली आहे. आता तर बघा, अशा पद्धतीने आपण ही पायपिंग पूर्ण ब्लाऊजला करून घेतली आहे बघा. बघू शकता तुम्ही, तुम्हाला जशी जाड बारीक हवी त्यानुसार तुम्ही पायपिंग करू शकता. तर हे बघा, पूर्ण ब्लाऊज आपण पायपिंग करून तयार केला आहे अशा पद्धतीने. तर हे बघा, या अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला आपण पायपिंग पूर्ण ब्लाऊज तयार केला आहे. हे बघा, पाठीमागून देखील बघू शकता. हे बघा, पूर्ण पण ब्लाऊज असा तयार करून घेतला आहे. तर या ब्लाऊजची आपण फिटिंग, स्लीव कशी जॉईन करायची
तर पायपिंग कशी करायची, पायपिंगच्या पट्ट्या कशा कट करायच्या, तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे. तर हे बघा, आता बाकीचे जे राहिले ब्लाऊजचं आय कशी करायचे, त्यानंतर हुक लावायचे आणि हात शिलाई करायची, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आपण जी ही सिरीज चालू केली फ्री शिवण क्लासची, तिला सर्वजण भरभरून प्रेम करत आहात. त्यामुळे तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आणि असाच सपोर्ट राहू द्या. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.